स्वतःच्या सुखाची इच्छा नाही माझ्या आयुष्याशिवाय। आपणासाठी एक गिफ्ट आम्ही आणलेलं आहे। मला देतात प्रेम आई वडिलांसारखे कुठेही नाही ज्यांना स्वतःच्या सुखाची इच्छा नाही माझ्या आयुष्याशिवाय ज्यांचा मार्ग नाही। आनंदाची नदी प्रेमाचा सागर माझी आई ममतेची गागर। आनंदाची नदी प्रेमाचा सागर माझी आई ममतेची गागर। प्रेमाने मला दूध पाजले लोरी गाऊन झोपवले दमून घरच्या सगळ्या कामात तरी ओठावर तक्रार नाही। दमून घरच्या सगळ्या कामात तरी ओठावर तक्रार नाही ज्यांना स्वतःच्या दुःखाची पर्वा नाही घराची दोरी आहे फक्त माझी आई। पूर्ण विश्वाचा प्रेम मला देतात प्रेम आई वडिलांसारखे। या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, सादर केलेला आहे किंवा जे काही शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते खूप सुंदर आहे। धान हे एक जात झाली, त्याच्यामध्ये आपले जेवढे पंथ जे काय जात जे काय वर्गीकरण आहे जसे धान एक आहे एकच जात झाली त्याच्यात HMT वेगळी सुवर्ण वेगळा जी काही XY Z जे धनाचे त्याच्यामध्ये कॉलेज तसंच आमच्या जात धर्म पंथ वेगवेगळे आहेत पण आपण हिंदू आहोत। आपली संस्कृती एक आहे आणि आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि ह्या माध्यमातून जे संस्कृती शिकवण्याचा प्रयत्न होत आहे ह्या साधू संतांचा खूप उपकार आहेत आभार आहेत। त्याच्यामुळे करोडो जे या मार्गामध्ये आहेत किंवा जे अध्यात्माच्या मार्गामध्ये आहेत ते कुटुंब सुखी आहेत। तरी सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची इच्छा असावी, जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। आपली खूप श्रेष्ठ आहे। या ठिकाणी त्यांचा मुख्य उद्देश मुख्य हेतू होता की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या आई वडिलांबद्दलची जाणीव व्हावी, आपल्या आई वडिलांचे कर्तृत्व जे आपल्यासाठी आहेत आणि ते कर्तृत्व जे आई वडिलांनी आपल्याला केलं आहे त्याच्यासाठी का होईना आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मनामध्ये त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव व्हावी या उद्देशाने खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे। अतिशय सुंदर असा ध्यान धारणा जी असेल, मेडिटेशन असेल, योग असतील, स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातला तरुण आपल्या भारताला मिळावं असं त्यांचा संकल्प आहे। खूप सुंदर संकल्प आहे। सगळेजण स्वतःसाठी जगतात परंतु यांनी तुम्हाला स्वामी विवेकानंदाच्या मनातला विद्यार्थी घडावा, एक तरुण घडावा, एक नवयुवक घडावा या उद्देशाने या ठिकाणी तुम्हाला सुंदर असा साधेल असा मनमोहक असा मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। मातृ पितृ पूजन हा एक 14 फरवरी हा संपूर्ण जगभर या दिवसाचं पूजन करावं, आपल्या आईवडिलांचं नामस्मरण करावं। या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये आई वडिलांचं पूजन करावं, त्यांचं मान सन्मान, त्यांचं आदर, त्यांची स्तुती, त्यांनी सांगितलेलं काम निमूळपणे आपण ऐकावं, त्यांचं पालन करावं। म्हणून आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे।